भूमिकन्या सुखी राहा, आनंदी रहा, दीर्घायुषी रहा. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. लाखाच्या बाता पाठ खायला आता निघाला हर्षवर्धन. निघू दे. गावाला चक्कर मारल्यासारखा थोड्या वेळाने येईल पुन्हा घरी. नका लोड घेऊ. शबूद आहे आपला. देव तुझं भलं करो. भैया बोल. काही नाही, जपून जा. काळजी घ्या. हो, तू पण स्वतःची काय. तारका, मी जाता जाता म्हणत होतो लक्ष्मीच्या घरच्यांना भेटून जाईल. त्यांना बरं वाटेल. त्यांना असंही वाटायला नको की मी लंडनला निघून गेलो आणि त्यांचा निरोपही घेतला नाही. मी पण तुमच्या बरोबर येऊ का? नाही नाही, तुमच्या बरोबर फॉरेनला नाही काय. मग तुम्ही माझ्या माहेरी जातच आहात तर मी पण आई बाबांना भेटले असते. नव्या नवरीने असं गेलं तर चालतं का? मला माहित नाही. असं बघायला गेलं तर जावई फॉरेनला निघालाय म्हणल्यावर त्यांनीच यायला पाहिजे होतं आपल्याकडे. जाऊ दे हाय बन. आपण आता किती शिकवत राहायचं त्यांना. तुला जायचंय ना तुझ्या घरी, जा जाऊन ये. येताना काही एकटीच येणार का? घोरपड्यांच्या बायका एकट्या दुकट्या फिरत नाहीत. रीतीबाती हायत आम्हाला. हायबत तिथे संग जा. जी ठीक आहे, चल मग. मी आहेच. नमस्कार सोय रे. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय मग कसं चाललंय धंदा पाणी? हा चाललाय की आता कासवाच्या गतीनं. कासवाच्या गतीनं? होय. आता काय कासवा जिंकणार. हा कसं? तुमच्यासाठी एक काम आहे. माझ्यासाठी? हा. काय? चालेल, पण हे काम झाल्यावर माझं कर्ज माफ होईल ना? होईल की, होईल ना. पण हे काम तुम्ही कसं करता त्यावर आहे. समजा ही मोहीम फत्ते केली की होणार. आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक वस्तू पाठवली आहे. वस्तू? हा. गच्च ये बर. हे सुभानराव दुकानावर काय करतायत? काय होणार ना काम? होय. मोहीम पत्ते करायची. हा होय. काम वाजवायचं. चला येतो.
का ग काय झालं? अहो नाही, ते सुभानराव दुकानावर आलेत. म्हणजे काहीतरी घरातलंच बोलायला आले असतील. आई तुम्ही जरा कपडे पिळून घेता का? मी आलेच जरा. आई आलेच. सांभाळून जाय. काय हो, काय म्हणत होते सुभानराव? अगं ते काल गडबडीत भूषणशी नाही म्हणजे हर्षवर्धन रावांशी लग्न झालं ना, मग लग्नानंतरच्या कार्यक्रमाचं बोलत होतो आम्ही. कोणता कार्यक्रम? अगं ते नसतं का ते, काय असतंय? अगं ते काय ते गोड जेवण. गोड जेवण? कोण मेलं? अगं ते गोड जेवण नव्ह ग, ते आपण लग्नानंतर नवरा बायकोंना जोडीनं घरी बोलवतो ना जेवणाला, त्या जेवणाचं बोलत होतो. अहो गडंगण. हा ते गडगडांगण नाही, तेच ते. मला जरा काम आठवलंय, ते करून येतो. हा तू तेवढा माल दुकानात पटकन लावून घे. हा चल येतो. नक्कीच काहीतरी घोळ आहे. एकदम अचानक कसं आला? नाही म्हणजे येणार त्या आधी सांगितलं असतं तर नीट व्यवस्था करता आली असती. ते मी मुंबईला निघालो होतो कारण माझी लंडनची कनेक्टिंग फ्लाईट तिकड नाही. म्हटलं जायच्या आधी एकदा भेटून जाईन. असं आहे होय, बरं केलं. नाही मग अशी मामांजीच म्हणत होते फॉरेनला जायच्या आधी पोरीचा चेहरा बघता आला असतं तर बरं झालं असतं. नाही नाहीतर कधी येणार आहेत ना नंतर त्या. मी एकटाच चाललोय. लक्ष्मी माझ्या बरोबर येत नाही. अहो एकटेच? नाही म्हणजे तुम्ही तिकडं आणि ताई इकडं, असं कसं संसार सुरू होईल? अहो आमचे बाबा म्हणतात संसार करायचा म्हणजे नवरा बायको रथाच्या चाकावानी एकत्र चालले पाहिजेत. हे असं कसं संसार होईल? आमचं बोलणं झालंय, आमचं डिस्कशन झालंय, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. चला उशीर होतोय, येतो. आणा इकडे. सुखी व्हा. बळी, पोरीची काळजी करू नको. आता आमच्या सुनबाई आहेत त्या, आम्ही व्यवस्थित काळजी घेऊ त्यांची. सुनबाई, आम्ही हर्षवर्धनला सोडून येतो. तुम्ही घरी यायची वेळ झाली की आम्हाला कळवा, म्हणजे आम्ही येऊ तुम्हाला घ्यायला. आई येतो.
आला आला कामाचा मेसेज आला. आपण तयारीत राहूया. मग आपण तयारच आहोत. बाबा घ्या. आपल्या पिढ्यानपिढ्या आपल्या खानदानाचं जिनं पोट पोसलं, जिनं आपल्या खानदानाला जगवलं, आणि इथून पुढं जी इकून नाही तर कसून आपल्याला जगवणार ती आपली जमीन, तुमची जमीन, तुमची हक्काची माती, तुमची माय. कुसुम, तिला विचार, आता या जमिनीचं मी काय करू? अगं तिने ही जमीन मिळवण्यासाठी लगीन केलंय खरं, पण खरंच धड तिथं संसार करता येणार आहे का तिला? तिने तिच्या आयुष्याचं वाटोळं करून ही जमीन मिळवली आहे. आता या जमिनीचं मी काय करू? बाबा हो असा विचार नका न करू. मी जर या मातीसाठी आज लग्न केलं तर हीच माती उद्या माझ्यासाठी बी उभी राहील. आणि तुम्हीच मला शिकवलंय ना, आज जर आपण या मातीसाठी उभं राहिलो तर हीच माती उद्या आपल्यासाठी उभी राहील. बाबा आम्ही निघालोय बरं का हर्षवर्धनला घेऊन. हा असं लगेच कसं येणार? नाही त्याला सोडून येतो आम्ही, तर तोवर तुम्ही ठरलेल्या ठिकाणीच थांबा. वय आम्ही ठरलेल्या ठिकाणीच आहोत. तुम्ही या लवकर, तुमचीच वाट बघतोय. हा पण बाकी सगळे आले का? आणि व्यवस्था झाली ना सगळी? मग चेष्टा आहे का जोक आहे? हा हर्षवर्धन भैयाला गावात कायमचं थांबवायचंय. रस्त्याच्या मधोमध गाडी उभी केली आहे. या लवकर. हा ठीक आहे, ठेवा आता. अंगावर घालतो का काय? वाढीव मरायचं आहे का तुला? तर ब्रेक नसता मारला तर गेला असता की डायरेक्ट धागात. ब्रेक मारला म्हणून काय उपकार केले का तू? तुझ्या एकट्यासाठी रस्ता केलाय का यो? तुला गाडी दिसली नाही का येताना? मी रस्ता क्रॉस करतोय, दिसत नाही का तुला? आलाय मला शिकवायला. काय काय बोललास तू? काय बोललास तू?
तुला माहित आहे का मी कोण आहे? तुला माहितीये का मी कोण आहे? ए, तुला दिसत नाही का रस्ता? तुला दिसत नाही का मग? तू आला मध्ये. तुला माहितीये का कोण आहे मी? महेंद्र भूषण. थांबा काय चालू आहे तुमचं? थांबा एक सेकंड. महेंद्र हे बघ, चुकी तुझी होती. तुम्ही तर काय बोलूच नका दाजी. तुमच्यावर मला बोलायचंच नाहीये. जाऊ दे, मला शेतावर काम आहे. आला मोठा शेतावर जाऊन दिवे लावणारा. अरे ऐकत्या पिठावर रेगोट्या मारणारी अवलाद तू मला शिकवतोय रे. रेगोट्या मारीन ना तर मोडीन. तुला काय करायचं रे? नाहीतर सोड त्याला. माहिती घेतून एका झापडीत खाली पाडीन. दुसरी लागू बी देणार नाही. पीठ मागे. शांत. महेंद्र तू जा. एकतर माझ्या बहिणीवर नाही ते आरोप करून तिच्यावर लगीन मोडलं. यो शांतपणा शिकवायला आलाय मला. दाजी, पैसा कमी असेल आमच्याकडे, पण मान लय आहे आमच्या गावात. महेंद्र प्लीज शांत हो. तू रागाच्या भरात काहीही बोलतोस. काय होत नाही मला. तुम्ही सगळे एकाच माळ्याचे मनी आहे. एकाने लग्न मोडायचं आणि दुसऱ्याने लग्न करून तिला एकटीला सोडून फॉरेनला निघून जायचं. हे चालणार नाही दाजी, सांगून ठेवतोय. माझी बहीण म्हणजे काय वाटले हो तुम्हाला? तुमच्या खानदानाच्या सगळ्यात चाली माहिती आहेत मला. एक जण मारतोय आणि दुसरा मलम लावतो म्हणून मीठ रगडतोय त्याच्यावर. भैया तो साईडला. त्याच्याशी काय बोलतोय? माझ्याशी बोलला. इतकंच मारल आणि इतकंच गाडल. माझ्याशी नाही नळायचा. काय चाललंय? शांत होतो भूषण. मी बोलतोय ना. महेंद्र प्लीज, मला उशीर होतोय, मला जाऊ दे. उशीर होतं म्हणून कसं बी वागणार नाही, काय बी बोलणार होय मला. हा ठीक आहे चुकलं बाबा माझं. प्लीज मला जाऊ दे. दाजी, आता मी कुणालाच सोडत नसतो. बघ महेंद्र, मला खरंच उशीर होतोय. उगाच वाद वाढवू नकोस प्लीज. काय करणार तुम्ही? हा, मारणार आहे मला? आई येऊ का? अगं तुझी सासरी येणार होते ना घ्यायला? हो, पण यांना सोडून यायला उशीर होईल ना, म्हणून म्हणलं मीच जाते. आणि माझ्यासाठी कुठं गाव नवीन आहे. काळजी घे, सांभाळ स्वतःला. फोन करून तुझी खुशाली कळवीत जा. अहो, त्या काही फॉरेनला नाही राहतायत. इतकं तांब्यावर पाणी सांडलं तर त्यांच्या घरापर्यंत वगळ जाईल, इतकं जवळ आहे घर. खुशाली कळव म्हणून सांगा. आणि नवराच त्यांच्या सोबत नसेल तर त्यांच्या डोक्याला कसला आलाय होता? त्यांना थोडी कोणाच्या मागे धावायची गरज आहे. त्या मस्त राणी सारख्या राहणार. नाहीतर आमचं नशीब. कोणाला कशाचं बोलू, त्याला पैशाचं. तू तुझी काळजी घे बाई. आई नको काळजी कर, मी तिथं आनंदातच असणार. आई सासूबाई चांगले. सुरुवातीला सगळं चांगलं वाटतंय. थोडे दिवस गेले ना, मग आई आईंचं रूप दाखवतात. कुसुम, ही बरणी. तिचीच आहे. तिला सांग, या बरणीची तिला रोज गरज पडणार आहे.
तुला फोन करून रोज सुखी असल्याचं तिला खोटं सांगावं लागणार आहे. ये